मीनं घेतले कपडे. सकाळ सकाळीच पोऱ्या गेट रंगवत जाय. अक्षदा जवाहरला सोयाबीन काल सोंगून टाकलं होतं. पहिले फार यात्रेचा प्रोग्राम केला आणि ते सोयाबीन हिरो असल्याने आज उचलू लागलं. धरला कवटून टाकला होती. लोत उचलेले मग बाबा तुषार काका होते. झालते ना भाऊ अक्षयबाजी गंजीत. तरी अक्षयभाऊ काहीतरी विचारत होते. घरी आलो तयारी केली आणि आम्हाला जायचं होतं अकोल्याले आले तर आपल्याला कपडे घालायला जायचं होतं. जाता जाता रावण महाराजचं एकदा दर्शन घेतलं आणि त्याला म्हटलं चला बाबा तासन तर कपडे घाले. रावण महाराजले ताटा केला आणि आम्ही तिघं निघलो सरक पेट्रोल पंपावर. पण्या भाऊन डायरेक्ट टाकी फुलच करून टाकली. भाऊनं पेमेंट केलं. पेट्रोल फुल केल्यावर आमचं मन बदललं. आम्ही आलो बस स्टँडवर एसटी वाट पाहत बसलो. नील्याजवळ गाडी दिली त्याला म्हणलं जाय तू आता घरी. सरकारी नाही आता प्रायव्हेट गाड्याने चाललो आणि गाडीतच आपल्या रणवीरचा भेटला. हा दा कोण आहे तुम्हाला माहित आहे का? आपल्या तेजाचा मित्र येणार बा. तेजाचा मित्र म्हणजे आपला मित्र. काही विशेष नाही भाऊ. कुठे आहे बाजू? त्याच्या संग बोलता बोलता आम्ही बायपासवर पोहोचलो. डायरेक्ट चढून सरक बसलो आम्ही टावर जोड. आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा. आणि ऊन एवढं तपेर बा की काय सांगू तुम्हाला. आणि मग आम्ही दोघं जण निघलो कपडे दुकान जायसाठी. आता तुम्ही म्हणसान की पैदल करून चालली अडून कम नाही जात. तर विषय असा आहे की वरचे ऑटोवाले घुमून फिरून नेतात आणि 20 रुपये घेतात. आणि मग माहित पडते दुकान अटीच होतं. कपडे घ्यायसाठी आम्ही पारस रेडीमेड मेन्स वेअर आलतो. आणि अटी पन्याचा आते भाऊ असते तो म्हणे 5-10 मिनिटं बसा. या दुकानाची एक खासियत वाटली भाऊ मले. कपडा कमी जास्त असला शिवणे भेटते ना भाऊ. क्लॉथ मार्केट श्रीकृष्ण द्वार मध्ये हे दुकान आहे. या मग कधीतरी पारस रेडीमेड मेन्स वेअरला भेट द्या. बाकी मीने तर कपडे घेतले. आता कपडे घेतले आम्ही निघलो बस स्टँड कडे. आता तरी एसटीत जावा म्हटलं तर एवढी गर्दी होती रे बा की बेकारच काम. डबल आम्ही सफर प्रायव्हेट मध्येच ठरवला. वाळेगावात पोहोचलो आणि चहाची आठवण आलती. चहा घेतला. मग वाळेगावातून आम्हाला आमच्या गावातली गाडी भेटली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करजा, फॉलो करजा, शेअर करजा, सगळंच करजा. आणि आता दिवाळीचा ब्लॉग आपण युट्यूबवर टाकू तर युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवजा. तर लोकदा वाजू रे आता.